हॅलो दोस्तों, वेलकम टू अवर चॅनल सत्य, जे मार्केटचे सत्य सांगते। आणि आज मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पूर्ण वेळ जास्तीत जास्त मार्केट हे साइडवे आपल्याला किंवा एक रेंज बाउंड मार्केट आज आपल्याला दिसले। बँक निफ्टी आणि निफ्टी 50 मध्ये दोन्ही भागामध्ये एका रेंज मध्ये मार्केट आपल्याला फिरताना दिसले। तर आणखी 2 दिवस मार्केट एका रेंज मध्ये फिरण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, कारण यूएसचा फेडचा डेटा यायचा बाकी आहे। जर यूएसचा फेडचा डेटा निगेटिव्ह आला तर मार्केट वर त्याचा गॅरंटीने परिणाम पडणार आहे। म्हणून फेडचा डेटा हा 17 ते 18 म्हणजे 18च्या नाईटला आपल्याला मिळणार आहे। तर आपलं यावरती लक्ष असू द्यावं। म्हणून आणखी 2 दिवस म्हणजे आज तारीख आहे 16, 17 आणि 18 2 दिवस मार्केट रेंज बाउंड असू शकते। म्हणून जर तुम्हाला मार्केटमध्ये छोटे छोटे प्रॉफिट घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, स्कॅल्पिंग करू शकता, परंतु मोठ्या टार्गेटसाठी कदापि जाऊ नये। तर तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे आपले सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आपण उद्याच्या ट्रेडिंगला स्कॅल्पिंग करून पैसा कमवू शकतो। तर चला आपण आज काय घडलं आणि उद्या काय असणार याच्यावरती चर्चा करूया। तर आज मार्केटने आपली ब्ल्यू लाईन या ठिकाणी तोडली। जवळपास 9:30 आपली पहिली ब्ल्यू लाईन मार्केटने तोडली आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक फ्लो या ठिकाणी झालेला आपल्याला दिसला। तर आपण या ठिकाणी 25,450 चा या ठिकाणी सी घेणार आहोत। 25,350 चा सी मी घेतला होता आणि मार्केटमध्ये 9:30 ची कॅन्डल जसेही मार्केटचा आपली ब्ल्यू लाईन तोडली तर या ठिकाणी आपण एंट्री जर केली, 150 ला जर एंट्री केली असती तर या ठिकाणी आपलं टार्गेट इथं डोजी बनल्यानंतर जर काढून टाकलं असतं तर 169 म्हणजे 70 चा आपल्याला प्रॉफिट, म्हणजे 20 पॉइंटचा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट झाला असता। त्यानंतर या ठिकाणी आपण एक बॉक्स काढलेला आहे, त्या बॉक्सच्या वरच्या साईडला मार्केट गेला आणि तिथून मार्केट खाली आलेला आपल्याला दिसलं। या ठिकाणी आपल्या ब्ल्यू लाईनला ज्यावेळेस एक बुलिश कॅन्डल तोडेल त्यावेळेस आपण एंट्री करत असतो आणि पुन्हा ती अपॉर्च्युनिटी 10:55 मार्केटने आपल्याला दिली। या ठिकाणी 10:55 जशी मार्केट तोडले तर खाली आपण जे खाली एक बॉक्स काढलेला आहे तिथपर्यंत मार्केट आले आणि 12:20 पुन्हा मार्केटनी या ठिकाणी 1:40 पुन्हा या ठिकाणी तोडली। परंतु या ठिकाणी मार्केटनी बुलिश कॅन्डलनी त्याला तोडलेलं नाही, म्हणून आपला इथं सेटअप बसणार नाही। या ठिकाणी पुन्हा मार्केटनी 2:20 कॅन्डल तोडली आणि पुन्हा या ठिकाणी रिटेस्ट होऊन मार्केट खाली आलेलं आपल्याला दिसलं। तर या ठिकाणी आपण पी आणि सी ची पोझिशन बघले तर आज सी आणि पी दोन्ही मध्ये आपण प्रॉफिट करू शकलो असतो। म्हणून ब्ल्यू लाईन इज अ प्रॉफिटेबल लाईन, म्हणून आपल्याला ब्ल्यू लाईनला फॉलो करणे आहे आणि त्यानंतरच आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो। हे आजही आपल्या आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवलने आपल्याला दाखवून दिलेलं आहे। आपण आता बँक निफ्टीकडे जाऊया। तर बँक निफ्टीने या ठिकाणी जर बघितलं तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण ऑलरेडी या ब्ल्यू लाईनच्या वरती आहोत आणि या लाईनला या ठिकाणी मी एक बॉक्स काढलेला होता। तर या बॉक्सच्या वरती मार्केट जसं गेलं तसंच या ठिकाणी 52,200 ला टेकलं नाही आणि तिथून रिव्हर्सल या ठिकाणी दाखवण्यात आलं। बँक निफ्टीमध्ये आपण जास्तीत जास्त या ठिकाणी फोकस केलेला दिसला नाही, परंतु 9:45 नंतर मार्केट एका रेंज मध्ये आपल्याला फिरताना दिसले। तसेच निफ्टी 50 मध्ये सुद्धा एका रेंज मध्ये मार्केट आपल्याला फिरताना आज दिसले आहे। तर आता आपण उद्याच्या मार्केटमध्ये काय करावं, उद्या कोणत्या लेवल आपल्या आराध्य सॉफ्टवेअरने आपल्याला दिलेले आहे ते आपण या ठिकाणी बघूया। तर आपण आता निफ्टी 50च्या चार्टला आलेला आहे आणि आराध्य सॉफ्टवेअरची आपली लेवल आज आलेली आहे 25,442.30,
म्हणजेच आज 9:45 हाय या ठिकाणी आपली ब्ल्यू लाईन आहे. तर ब्ल्यू लाईन ज्यावेळेस आपण टॉपला या ठिकाणी म्हणजे आज जे ऑल टाइम हाय केलेला आहे मार्केटने 25,445, हाच आपला या ठिकाणी सध्या ब्ल्यू लाईन या ठिकाणी आपल्या आराध्य सॉफ्टवेअरने आपल्याला दिलेली आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथूनच मार्केट एकतर वरती जाऊ शकते किंवा खाली येऊ शकते आणि त्याचा एक या ठिकाणी आपल्याला डाऊनफॉल या ठिकाणी आलेला दिसलेला आहे. म्हणजे उद्या सुद्धा या ठिकाणी आपली महत्वाची लेवल राहणार आहे 25,442 आणि त्याच्यावरती ज्यावेळेस ब्ल्यू लाईनला बिग कॅन्डलनी क्रॉस करेल त्यावेळेस पुन्हा उद्या निफ्टी 50 एक ऑल टाइम हाय करणार आहे. त्या ठिकाणी उद्या ऑल टाइम हाय होतो किंवा नाही हे आपण उद्या बघूया किंवा मार्केट हे एका रेंज मध्ये राहील. त्या ठिकाणी आराध्य सॉफ्टवेअरनी ही लेवल दिलेली आहे आणि ही लेवल आपण उद्या पाडणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला पुढची लेवल या ठिकाणी आपण काढून घेऊया, ती आहे 25,500. 25,500 हा खूप मोठा या ठिकाणी सायकोलॉजिकल लेवल्स आपल्याला आलेला दिसेल. त्या ठिकाणी 25,500 पर्यंत मार्केट येऊ शकते आणि तिथून खाली येऊ शकते. तर उद्या पॉसिबिलिटी खूप कमी आहे की मार्केट खाली येईल. तर आपण या ठिकाणी वरती जाईल. या ठिकाणी आपल्याला पी बाय करू शकतो आपण आणि पी चा या ठिकाणी डाऊन आहे म्हणजे खालची लेवल आहे पी ची, ती या ठिकाणी आपण काढूया आणि ती आहे 25,337. यानंतर जर मार्केट खाली आले तर पुन्हा या ठिकाणी मार्केट येऊ शकते, ती आहे 25,292. पुन्हा खाली मार्केट आले तर इथपर्यंत येऊ शकते आणि ती लेवल आहे 25,246. तर इथं मार्केट खाली येऊ शकते इथपर्यंत, परंतु इथपर्यंत येईल किंवा नाही याची काही गॅरंटी नाही. उद्या मार्केट रेंज बाउंड राहू शकते. जोपर्यंत यूएसचा फेड डेटा येत नाही तोपर्यंत मार्केट एका रेंज मध्ये चालेल. तर या ठिकाणी आपण बघूया, या ठिकाणी आपल्या लेव्हल्स आपण या ठिकाणी आपण बघितलेले आहे आणि आता आपण बघूया बँक निफ्टीची लेवल. तर बँक निफ्टीने आपल्याला आराध्य सॉफ्टवेअरने दिलेली लेवल दिलेली आहे 52,073. पहा या ठिकाणी 52,200 पर्यंत मार्केट पोहोचले आणि तिथून खाली आलेलं आपल्याला दिसलं. आणि या ठिकाणी आता आपल्याला उद्या बघायचं आहे की ब्ल्यू लाईन मार्केट तोडते किंवा नाही. तर जेव्हा ब्ल्यू लाईननी मार्केट तोडलं त्यावेळेस मार्केट खाली येईल आणि त्याचा आहे 52,000चा सायकोलॉजिकल लेवल. याला जर 52,000ला मार्केटने तोडलं तर या ठिकाणी मार्केट डायरेक्ट येणार आहे 51,897ला, म्हणजे जवळपास 51,900. नंतर त्याच्या खाली मार्केट येणार आहे या ठिकाणी 51,800ला. तर या ठिकाणी आपल्या ह्या ज्या लेवल आहे ह्या पी चे लेवल आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. सी ची लेवल आपल्याला या ठिकाणी असेल जो ऑल टाइम या ठिकाणी आजचा हाय पॉइंट आणि तो आहे या ठिकाणी 52,207. या ठिकाणी याला जर तोडलं मार्केटनी तर पुन्हा 52,400 पर्यंत मार्केट वरती जाऊ शकते. तिसरा आहे 52,500. त्या ठिकाणी आपल्याला लेवल क्लिअर झालेले असतील, म्हणून उद्या जास्त प्रॉफिट घेण्याच्या नादात लागू नका आणि उद्या रेंज बाउंड मार्केट राहू शकते आणि आपल्या लेवलला फॉलो करा. आज ज्यांनी आपल्या लेवलला फॉलो केलं असेल, आराध्य सॉफ्टवेअरच्या लेवलला फॉलो केलं असेल, ब्ल्यू लाईनला फॉलो केलं असेल, त्यांनी आज नक्कीच प्रॉफिट केलेला असेल अशी मला गॅरंटी आहे. म्हणून आराध्य सॉफ्टवेअरच्या ह्या लेवल्स आपण एक दिवसा अगोदर देत असतो. हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे, त्यामुळे आपल्याला नॉलेज येऊन उद्या ट्रेडिंग करताना इझी जाऊ शकते. तर या ठिकाणी आपण कोणता सी बाय करावा किंवा पी बाय करावा हे या ठिकाणी आपण बघूया. या ठिकाणी ज्यावेळेस आपण सी बाय करतो त्यावेळेस या रेड कलरच्या कॅन्डलनी म्हणजे 52,008च्या लेवलला ज्यावेळेस रिव्हर्सल दाखवेल, जसं या ठिकाणी बघा इथं रिव्हर्सल दाखवलेला आहे, जसे रिव्हर्सल दाखवेल त्यावेळेस आपण 52,000चा सी बाय करावा आणि याला टेकून मार्केट जर बुलिश कॅन्डल येत असेल तर आपला पहिला टार्गेट या ठिकाणी राहणार आहे 52,200. तोपर्यंत आपण ट्रेड मधून बाहेर निघू नये. या ठिकाणी आपला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. ज्यावेळेस मार्केट 52,207 ला रिव्हर्सल होईल, जसं या ठिकाणी एक डोजी तयार केली आणि रिव्हर्सल झाले तर आपलं टार्गेट राहणार आहे इथून रिव्हर्सल ते राहणार आहे 52,073 पर्यंत आणि त्याच्या खाली राहणार आहे 52,000. या ठिकाणी उद्या याच रेंज मध्ये मार्केट
असू शकते। म्हणून याचा पूर्ण ऑप्शन चेनवर काय डेटा आहे, कोणता टेक्निकल डेटा या ठिकाणी तयार झालेला आहे ती आपण या ठिकाणी बघूया। त्या अगोदर आपण बघूया निफ्टी 50चा डेटा। तर निफ्टी 50चा डेटा बघण्यासाठी आपण ऑप्शन चेनला आलेला आहे सेन्सिबलला। आपण सध्या 25,400 वर आहोत आणि या ठिकाणी मेक अँड ब्रेक लेवल असू शकते, कारण या ठिकाणी 50,000 हे कॉल रायटर बसलेले आहेत आणि 36,000 हे पुट रायटर बसलेले आहेत। तर पुट रायटर हे काय करतात, मार्केटला वरती घेऊन जातात आणि कॉल रायटर हे मार्केटला खाली घेऊन जातात। त्या ठिकाणी आपण बघूया 25,400 ला जर या ठिकाणी पुट रायटरनी कॉल रायटरला ट्रॅप केले तर 25,500 हा आपला काय आहे, रेजिस्टन्स आहे। आणि जर समजा कॉल रायटरने पुट रायटरला ट्रॅप केले तर 25,300 या ठिकाणी आपला काय आहे, सपोर्ट आहे। तर या ठिकाणी 25,200 सुद्धा एक सपोर्ट या ठिकाणी काम केलेला आहे। तर या ठिकाणी बघायचं आहे आपली रेंज राहणार आहे 25,500 पासून तर 25,200। उद्या मार्केट या रेंज मध्ये बाउंड होऊ शकते, त्याला म्हणतात रेंज बाउंड मार्केट। तर या ठिकाणी उद्या मार्केट 25,500 ते 25,200 च्या दरम्यान आपला मार्केट रेंज बाउंड राहू शकते। आज जसे मार्केट रेंज बाउंड होते त्याच पद्धतीने तर या ठिकाणी उद्या आपल्याला या ठिकाणी ऑप्शन चेन बघूनही सुद्धा आपल्याला काय करणं आहे, मार्केटमध्ये जाणे। तसेच बँक निफ्टीची या ठिकाणी आपण ऑप्शन चेन बघूया आणि बँक निफ्टी सध्या आहे 52,200 वरती। तर 52,200 वरती 16.30 आणि इकडे 10 म्हणजेच मेक अँड ब्रेक लेवल या ठिकाणी असू शकते। तर या ठिकाणी आपला जे इकडे कॉल रायटर आहे, इकडे पुट रायटर आहे, तर आपला 52,000 हा काय आहे, या ठिकाणी पुट रायटर मार्केटला कुठं घेऊन जातील, इथून वरती घेऊन जातील आणि या ठिकाणी 52,500 हा आपला रेजिस्टन्स आहे, हा आहे सपोर्ट। या ठिकाणी जेव्हाही मार्केट 52,000 ला येईल त्यावेळेस पुट रायटर काय करतील, मार्केटला 52,200 पर्यंत घेऊन येतील आणि मार्केट पुन्हा 52,500 ते 52,200 52,000 पर्यंत मार्केट खेळू शकते। तर उद्या मार्केट रेंज बाउंड राहू शकते, उद्या आणि परवा सुद्धा रेंज बाउंड राहू शकते, कारण फेडचा डेटा येण्याचा बाकी आहे। फेडचा डेटा हा 18 उद्यापासून येणं सुरू होईल आणि या ठिकाणी त्याचा परिणाम मार्केटमध्ये पडेल आणि आपल्याला 19 तारखेला फेडच्या डेटाचा म्हणजेच या 2 दिवसामध्ये आपलं मार्केट रेंज बाउंड राहील आणि 19 तारखेला या ठिकाणी मोठा स्फोट होऊ शकतो। मार्केट वरती सुद्धा जाऊ शकते आणि मार्केट खाली सुद्धा येऊ शकते। तर आपण बघूया मार्केट 19 तारखेला कोणत्या साईडला जायचं आहे, जाणार आहे। उद्या ज्यांनाही प्रॉफिट करायचं आहे त्यांनी स्कॅल्पिंग करायचं आहे, 20, 30, 50 पॉइंट जास्तीत जास्त काढूनच आपला प्रॉफिट बुक करण्याची जास्तीत जास्त कोशिश करायची आहे। लॉंग टर्म कोणी घेऊ नये। तर या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्ण बघितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला आपण बघत आहात परंतु अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या मित्रांमध्ये स्प्रेड करा। बऱ्याच जणांनी या कालावधीमध्ये भरपूर माझे व्हिडिओ सबस्क्राईब करण्यासाठी पाठवले आणि माझे सबस्क्रायबर वाढलेले आहेत, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। आणि उद्या आपल्याला कशा पद्धतीने सिस्टम आपल्याला लेवल्स कशा राहतील तर मी या ठिकाणी सकाळच्या प्री ओपनिंगला एक रील बनवून टाकत असतो आणि त्याचा इम्पॅक्ट सुद्धा आपल्या मार्केटवरती चांगल्या प्रकारे आपला पॉझिटिव्ह भेटत असतो। तर माझ्या रील सुद्धा बघत राहा आणि आपला हा व्हिडिओ आहे हा सुद्धा बघत राहा। धन्यवाद।